ही एक थरारक आणि अंगावर काटा आणणारी भयकथा. कौलारू बंगला आणि ती काळी रात्र. कोकणातल्या एका लहानशा गावाच्या वेशीवर तो जुना कौलारू बंगला उभा होता. ठाकूर बंगला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या वास्तूभोवती अनेक भयानक किस्से प्रसिद्ध होते. गावकऱ्यांच्या मते रात्रीच्या वेळी तिथून लहान मुलांच्या रडण्याचे आणि घुंगरांचे आवाज यायचे. पण सुमित आणि त्याचे 3 मित्र, कबीर, स्नेहा आणि अनिकेत, या अफवांना निव्वळ अंधश्रद्धा मानायचे. आपली भीतीची व्याख्या बदलण्यासाठी त्यांनी त्या शनिवारी रात्री त्या बंगल्यात मुक्काम करायचं ठरवलं. रात्रीचे 11 वाजले होते. हातात टॉर्च घेऊन चौघेही बंगल्याच्या तुटलेल्या लाकडी दरवाजातून आत शिरले. आत प्रचंड अंधार आणि जळमट होती. हवेत एक विचित्र ओलसर आणि कुजलेला वास येत होता. सुमितने हसत म्हटलं, "बघा, काहीच नाहीये इथे." उगीच गावकऱ्यांनी भीती पसरून ठेवलीय. त्यांनी हॉलच्या मध्यभागी एक गोल वर्तुळ करून मेणबत्त्या पेटवल्या. गप्पा मारत असतानाच अचानक रात्री 12 वाजता बंगल्याच्या वरच्या मजल्यावरून कोणाच्या तरी चालण्याचा खटखट असा आवाज आला. "कोणीतरी आहे वर?" स्नेहा घाबरून म्हणाली. "उंदीर किंवा मांजरी असतील, मी बघून येतो." अनिकेत टॉर्च घेऊन एकटाच लाकडी जिना चढून वर गेला. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली. अनिकेत खाली आलाच नाही. सुमितने त्याला हाक मारली, "अनिकेत, काय झालं रे?" पण वरून काहीच प्रतिसाद आला नाही. इतक्यात वरच्या मजल्यावरून अनिकेतच्या जोरात ओरडण्याचा आणि काहीतरी आदळण्याचा आवाज आला. कबीर आणि सुमित धावत वर गेले. स्नेहा खालीच थरथरत उभी होती. वरच्या खोलीत पोचताच टॉर्चच्या प्रकाशात त्यांनी जे पाहिलं त्याने त्यांचे पाय जमिनीलाच खिळले. अनिकेत जमिनीवर पडला होता. त्याचे डोळे पांढरे पडले होते आणि त्याच्या गळ्यावर कोणाच्या तरी काळ्या, लांब नखांचे खोल वळ उठले होते. त्याच्या तोंडून फक्त फेसाळलेले शब्द बाहेर पडत होते. ती ती इथेच आहे." अचानक खोलीचा दरवाजा आपोआप जोरात बंद झाला. टॉर्चचा प्रकाश अचानक मिणमिण करू लागला. भिंतींवरून लाल रंगाचे थेंब सांडू लागले. कबीरने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण तो जणू सिमेंटने पक्का केल्यासारखा घट्ट झाला होता. मागे वळून पाहताच खोलीच्या कोपऱ्यात छताला टेकून एक अत्यंत विद्रूप, काळी आकृती उलटी टांगलेली होती. तिचे डोळे लाल भडक पेटले होते आणि दात सुळ्यांसारखे बाहेर आले होते. ती हळूहळू खाली उतरू लागली आणि तिच्या पायातील घुंगरांचा आवाज संपूर्ण खोलीत घुमू लागला. "पळा!" सुमितने जीवाच्या आकांताने किंचाळून दरवाजावर लाथ मारली. सुदैवाने लाकूड तुटलं आणि ते तिघे अनिकेतला कसतरी ओढत खाली धावले. खाली आल्यावर त्यांना स्नेहा कुठेच दिसली नाही. मेणबत्त्या विझल्या होत्या. अंधारात अचानक स्नेहाचा हसण्याचा आवाज आला. पण तो आवाज स्नेहाचा नव्हता. तो प्रचंड खोल आणि भयावह होता. हॉलच्या कोपऱ्यात स्नेहा मान पूर्ण मागे वळवून बसली होती. तिचे डोळे पूर्ण काळे पडले होते. ती तुटक आवाजात म्हणाली, "इथून कोणीही जिवंत बाहेर जाणार नाही." सुमित आणि कबीरने स्नेहा आणि अनिकेतला ताकदीने धरून बंगल्याच्या मुख्य दरवाजाकडे खेचले. कबीरने लाकडी दरवाजा ताकदीने ठोकून तोडला आणि चौघेही कसेबसे बाहेर पडले. मागे बंगल्यातून एक भयानक किंचाळी आली आणि बंगल्याच्या खिडक्यांच्या काचा एकदम फुटल्या. ते थेट गावात येऊनच थांबले. अनिकेत आणि स्नेहा हळूहळू भानावर आले. पण त्या रात्री काय घडलं होतं हे त्यांना काहीच आठवत नव्हतं. आजही तो बंगला तिथेच उभा आहे. सुमित आणि कबीर आता त्या रस्त्याने जाणेही टाळतात. कारण त्यांना माहीत आहे, त्या रात्री त्यांनी निसर्गाच्या पलीकडचं असं काहीतरी पाहिलं होतं, जे अजूनही तिथे कोणाची तरी वाट पाहत बसलंय.